नमस्कार. कशा सर्वजण मित्रमैत्रिणींनो, मी तुमचं आजच्या या स्पेशल आणि विशेष सत्रामध्ये मनापासून स्वागत करतो. विशेषतः आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन अकॅडमीच्या वतीने आपण काही महत्त्वाच्या विषयांवर संवाद मालिका सादर करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी त्यातल्या प्रत्येक टप्प्याची ओळख व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून ते करत असलेली तयारी, ते करत असलेली मेहनत आणि स्पर्धा परीक्षांमधून प्रशासकीय अधिकारी होण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आरास अकॅडमीच्या माध्यमातून या विशेष सत्राच्या मालिकांचं आपण आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारीमधला महत्त्वाचा टप्पा, ज्याला आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून फाउंडेशन असा शब्द वापरतो, तर त्या टप्प्याविषयी, त्या तयारीविषयी आपण काय करणार आहोत, आपण चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, मैत्रिणींनो, पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, बऱ्याचदा जेव्हा कोणताही विद्यार्थी ॲज अ स्पर्धा परीक्षार्थी म्हणून आपल्या करिअरचा विचार करत असेल, त्यावेळेला बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की या परीक्षांच्या तयारीसाठी पहिल्यांदा काय करायला हवं किंवा त्याची सुरुवात कशी करायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आजचा जो सत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, करिअर म्हणजे काय किंवा करिअर या शब्दाचा अर्थ काय होतो. बऱ्याचदा विद्यार्थी करिअर म्हणजे एक प्रकारे कुठल्या करिअरला अधिक महत्त्व आहे, कोणत्या करिअरला अधिक डिमांड आहे, किंवा माझा मित्र किंवा माझी मैत्रिणी कोणतं करिअर सिलेक्ट करते, कोणत्या क्षेत्राची निवड करते, आणि बऱ्याचदा दुसऱ्यांनी सांगितलेले किंवा दुसऱ्यांचं अनुकरण केलेलं करिअर आपण स्वीकारत असतो. सो मित्रांनो, असं नाही करून चालणार. जर आम्ही ॲज अ स्पर्धा परीक्षार्थी म्हणून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राचा विचार करणार असू, तर पहिल्यांदा आपल्याला करिअर या शब्दाचा अर्थ समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, करिअर म्हणजे फक्त 4 शब्दांचा किंवा 4 अक्षरांचा संच नाही आहे, माफ करा, 4 अक्षरांचा संच नाही आहे, तर त्यामध्ये प्रचंड मोठा भावार्थ त्यामध्ये दडलेला आहे. करिअर म्हणजे मित्रांनो ज्ञानाची साधना आहे. करिअर म्हणजे तपश्चर्या आहे. एक प्रकारे आम्ही जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नांना पूर्णपणे अचीव करण्यासाठी किंवा त्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला या शब्दाची नीट ओळख असायला पाहिजे. सो मला काय वाटतं, करिअर म्हणजे नक्की काय हो, तर करिअर म्हणजे स्व अस्तित्वाच्या जाणीवेतून निर्माण झालेला आनंददायी जीवनाचा प्रवास. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आपल्या स्वतःची ओळखच नसते. स्पर्धा परीक्षा म्हणून जेव्हा आपण विचार करतोय, MPSC असेल किंवा UPSC असेल, या दोन्ही आयोगांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्यासाठी पहिल्यांदा काय करायला हवं, तर या शब्दाची आपल्याला नीट जाणीव करून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, आता स्व अस्तित्वाची जाणीव म्हणजेच त्याला आपण द नॉलेज ऑफ द सेल्फ असं म्हणूया. म्हणजे प्रत्येकाला आधी आपल्या स्वतःविषयीची नीट माहिती असायला पाहिजे. निश्चितपणे बघा, बऱ्याचदा एक गोष्ट सांगू का, मी या वाक्यामध्ये असं म्हटलं होतं की करिअर म्हणजे स्व अस्तित्वाच्या जाणीवेतून निर्माण झालेला जीवनाचा आनंददायी प्रवास. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो, तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल खूप चांगलं ज्ञान तुमच्याकडे असतं, त्याविषयीची तुम्हाला चांगली माहिती असते, तुम्ही ती गोष्ट खूप चांगली एन्जॉय करत असता. म्हणजे अगदी गाडी चालवण्याची गोष्ट घ्या, तुम्हाला जर गाडी व्यवस्थित चालवणं माहिती नसेल तर कदाचित ती गोष्ट तुम्ही एन्जॉय नाही करणार. किंवा कोणती गोष्ट, अगदी रांगोळी काढण्याची स्पर्धा आहे किंवा रांगोळी काढण्याची गोष्ट आहे, जरी तिथे सुद्धा तुम्हाला त्यातली क्रिएटिव्हिटी, त्यातले रंग कोणते वापरायला पाहिजे, ती अधिक आकर्षक कशी दिसते, याबद्दलची मूलभूत गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर कदाचित ती रांगोळी काढणे ही जी कृती आहे ती मित्रांनो एन्जॉय करू शकणार नाही. म्हणजे करिअर म्हणजे एक प्रकारे आधी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणे. मित्रांनो, मी म्हणतो ना की स्पर्धा परीक्षार्थी म्हणून तुम्हाला जर प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न असेल तर मुळात आधी आपल्याला स्वची जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्याचा आपण विचार करायला पाहिजे. हे बघा मित्रांनो, इफ यू वॉन्ट टू बर्न लाईक अ सन, म्हणजे जर तुम्हाला सूर्यासारखं तेजस्वीपणे प्रखरतेनं तळपायचं असेल, तुम्हाला अतिशय प्रकाशमान व्हायचं असेल,
तर निश्चितपणे आपण म्हणतो ना की यू बर्न लाईक अ सन, तुम्ही सूर्यासारखं तुम्हाला जळता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व जर या समाजामध्ये निर्माण करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो आधी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असायलाच पाहिजे. मी माझ्या या युवा पिढीकडे पाहताना आणि विशेषतः कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील माझ्या या मुलांकडे पाहताना मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. फक्त नक्की सुरुवात काय करावी, नक्की सुरुवात कशी करावी, कोणत्याही करिअरचा विचार करताना ती सुरुवात कशी असावी. तर आजचं जे सेशन आहे किंवा आजचा जो हा संवाद मी तुमच्याशी साधतोय तो फक्त स्पर्धा परीक्षापुरती मर्यादित नाही, तर तो इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन यू मस्ट बी की यू बर्न लाईक अ सन. तुम्ही जेव्हा अधिकारी किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये एक उत्तम यशस्वी आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला उभारायचं असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं असेल, सो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती येते तर ती म्हणजे आधी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला पाहिजे. मित्रांनो, म्हणून मी नेहमी म्हणतो की करिअर या शब्दाला आणि त्याचं जर मिनिंग इतकं इम्पॉर्टंट असेल तर मात्र मग आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे समजून घ्यायला लागेल की इतक्या महत्त्वाच्या शब्दाला आत्मसात करायचं असेल तर त्यासाठी आपली समजसुद्धा तितकीच श्रेष्ठ बनवावी लागेल. समज लक्षात घ्या, मी जाणीवपूर्वक त्या शब्दाला तुम्हाला पुनश्च एकदा अंडरलाईन करतोय. सो आपली समज तितकी सुंदर डेव्हलप करावी लागेल की जेणेकरून आपल्याला करिअर या शब्दाचा किंवा स्वच्या अस्तित्वाची जाणीव या शब्दाचा आपल्याला खूप महत्त्व समजून घ्यावं लागेल. सो म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या संवादाच्या मार्गदर्शनाची सुरुवात मी एका सुंदर गोष्टीने तुमच्याबरोबर करणार आहे. गोष्ट तशी सगळ्यांच्या परिचयाची आहे अगदी, आणि मात्र ती मला अगदी सुरुवातीला सांगण्याचा माझा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो दृष्टिकोन आहे. ती गोष्टच ती महत्त्वाची. ती गोष्ट आहे मित्रांनो त्या ससा आणि कासवाची. गोष्ट आहे मित्रांनो ससा आणि कासवाची. बघा तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुम्ही साधारणपणे त्या गोष्टीमध्ये तुम्ही अशी एखादी गोष्ट तुम्ही समजून घेतली असेल की यशापर्यंत तोच पोचणार ज्याच्याकडे संयम आहे, ज्याच्याकडे स्वच्या अस्तित्वाची जाणीव आहे, तर जे कासवाकडे आपल्याला पाहायला मिळते की यशापर्यंत पोचण्यासाठी किंवा यशापर्यंत तोच पोचला की ज्याच्याकडे उत्तम संयम आहे, स्वअस्तित्वाची जाणीव आहे आणि ज्याच्याकडे सातत्य आहे. सो म्हणजे याचा अर्थ या तिन्ही गोष्टी त्या कासवाकडे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, गोष्ट जरी काल्पनिक असली तरी त्या गोष्टीमधून आपल्याला ही गोष्ट सातत्याने समजून घ्यायला आणि लक्षात घ्यायला आपल्याला मदत करते. म्हणून ते जे कासवाकडे होतं आणि म्हणून कासव जिंकला. म्हणजे याचा अर्थ तुमचा माझा प्रयत्न, आपण जेव्हा करिअर ह्या गोष्टीकडे विचार करायला लागतो तेव्हा तुमचा माझा प्रयत्न काय असायला पाहिजे तर तुमचा माझा प्रयत्न हा इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याचा नसायला पाहिजे, तर जो काल मी होतो त्यापेक्षा आज चांगला कसा होईल किंवा कालच्यापेक्षा मी बेटर कसा असेल. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येत असेल की मुळातच जी स्पर्धा आहे ना मित्रांनो, ती स्पर्धा तुमची माझी तुमच्या माझ्यापुरती मर्यादित आहे. जी स्पर्धा आहे, माझी स्पर्धा जी आहे ती माझ्याशीच आहे, ह्या भूमिकेमध्ये जर आपण विचार केला तर मात्र मग आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीपणे लक्षात येईल की तुम्ही स्वतःच्या करिअरला घडवण्यासाठी एक उत्तम प्रवास सुरू केला आहे. सो मी म्हणून म्हटलं की आजचा पहिला संवाद, आजचा हा पहिल्यांदा आपण जो विचार मांडतोय हा त्यासाठी महत्त्वाचा आहे की आपण इतरांबरोबर आपल्या स्वतःची तुलना न करता आपला प्रवास चालत राहणे म्हणजे आपल्या करिअरला आकार देणे होय. सो मित्रांनो, डोंट कम्पेअर टू अदर्स. तुम्ही दुसऱ्यांबरोबर कधीही स्वतःला कम्पेअर करू नका, कधीही दुसऱ्यांबरोबर स्वतःची तुलना करू नका. रिस्पेक्ट टू युअरसेल्फ. मित्रांनो, बऱ्याचदा आपण असं होतं की दुसऱ्यांकडे पाहून, दुसऱ्यांचं अनुकरण करून, दुसऱ्यांच्या विचाराने इन्फ्लुएन्स होतो आणि मग आपण त्या पद्धतीने आपल्या करिअरला आपण आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर तशी गोष्ट करून चालणार नाही. बघा, कधी तुम्ही विचार केला तर सशाची आणि कासवाची कधी स्पर्धा होऊ शकते का हो, तर क्षमतांचा विचार केला तर निश्चितपणे नाही होऊ शकत. म्हणजे याचा अर्थ कासवाने सशाकडे पाहिलं नाही तर त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती, त्याच्याकडे उत्तम संयम होता, त्याच्याकडे सातत्य होतं,
त्याला माहिती होतं की त्या झाडापाशी पोचेपर्यंत मला चालत राहायचं आहे. आणि मित्रांनो, ती गोष्ट त्याने केली. त्याने स्वतःच्या विचारांवर संयम ठेवला. त्याने सातत्याची भूमिका पकडली की आपल्याला चालत राहायचं आहे, आपल्याला थांबायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःविषयी रिस्पेक्ट होता. त्याला माहिती होतं की जी माझी क्षमता आहे, जे माझं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या जोरावर, माझ्या ताकदीच्या जोरावर मला माझं करिअर करायचं आहे. म्हणजे मला माझं स्वप्न किंवा माझं ते ध्येय गाठायचं आहे. मित्रांनो, अगदीच तसं तुमच्या आमच्या प्रत्येक युवकाला, युवतीला या गोष्टींचा विचार करायला हवं. कारण का, त्याशिवाय आपल्या करिअरला एक उत्तम आकार देता येत नाही. बऱ्याचदा मी नेहमी म्हणतो की एव्हरीवन इज युनिक. प्रत्येक जण खास आहे. प्रत्येकाकडे काहीतरी स्पेशालिटी आहे. मग ते स्पेशल काय आहे ना, ते शोधणं म्हणजे स्वअस्तित्वाची जाण. ज्या दिवशी तुम्हाला कळतं की माझ्यामध्ये हे खास आहे, माझ्यातलं हे युनिकनेस आहे, तेव्हा तुम्ही त्याला आकार द्यायला सुरुवात करू शकता. मुळातच करिअरला घडवताना पहिला टप्पा हा आहे की फाइंड आउट युअरसेल्फ. आधी तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. मग बघा, तुमच्या जीवनाचा प्रवास अत्यंत आनंददायी असेल. कारण का, कारण तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी मिळेल. आणि ती संधी मित्रांनो तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुमच्याकडे स्वअस्तित्वाची जाणीव असेल. सो मी इथे तुमच्याशी जो काही संवाद साधतोय ना, तो तुमच्या क्षेत्रामध्ये राजा घडण्याचा आहे. मित्रांनो, मी MPSC UPSCच्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना समोर ठेवून जरी हा संवाद साधत असलो तरी हा संवाद तेवढ्या पुरताच मर्यादित नाहीये. तर तो प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या त्या माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी आहे. मित्रांनो, म्हणजे मी आज तुमच्याशी कोणत्या भूमिकेबद्दल बोलतोय, तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळातच मी एखाद्या करिअरची निवड करणार असेल, मी एखाद्या करिअरचा विचार करणार असेल, तर त्या करिअरमध्ये मला सर्वोत्कृष्ट बनण्याचाच काय असला पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे, माझी तसा दृष्टिकोन असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातूनच तुम्ही विचार केला पाहिजे. जसं मी माझ्या स्पर्धा परीक्षार्थींना, विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही इथे का आला आहात, तर त्याचं उत्तर एकच असू शकतं की राजा घडण्यासाठी. तुम्हाला आम्हाला माहिती आहे की एखाद्या जिल्ह्याचा कलेक्टर हा त्या जिल्ह्याचा राजा असतो. त्याला त्या संपूर्ण जिल्ह्याचे सर्वाधिकार प्राप्त असतात. प्रशासनातले, महसुलातले, लॉ अँड ऑर्डरमध्ये प्रत्येक क्षेत्रातले डिसिजन्स घेण्याचा संपूर्ण आणि सर्वाधिकार हा कलेक्टर्सना, जिल्हाधिकाऱ्यांना असतो. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या पदावर जाऊन रुजू होणं म्हणजे राजा बनणेच, एका जिल्ह्याचा राजा. सो मित्रांनो, तुम्ही कोणतेही करिअर निवडा, मला कायम असं वाटतं की ती करिअर म्हणजे तुमच्या राजा घडण्याची प्रक्रिया. त्यामुळे मी हे करिअर का निवडलं आहे, मी या क्षेत्रामध्ये का पाऊल टाकत आहे, किंवा मी या स्ट्रीमचा विचार का करत आहे, याचा माझ्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न उभा राहिला पाहिजे. कोणीतरी करतंय, कोणीतरी सांगितलंय, कोणीतरी सुचवलंय आहे, म्हणून मी त्या करिअरचा किंवा त्या क्षेत्राचा विचार करता कामा नये. त्यामुळे तुमच्या असं लक्षात आलं असेल की आजच्या संवादातला हा प्रत्येक मुद्दा तुमच्या माझ्या जीवनामध्ये, करिअरमध्ये किती महत्त्वाचा आहे. बरोबर आहे मित्रांनो? आपण ह्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्ये आपण एक गोष्ट अंडरलाईन केली की ती म्हणजे करिअर या शब्दाला समजून घेण्यासाठी आपल्याला अस्तित्वाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, या पुढच्या काही मिनिटांमध्ये अजून एका महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला विचार करायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एक विचार येतो की कोणतं करिअर हे यशस्वी करिअर असू शकेल. बरं का, तर मला कायम असं वाटतं की यशस्वी करिअरची व्याख्या करायची असेल तर ती फक्त एक साध्या सोप्या पद्धतीने करता येईल. आणि ती म्हणजे तुमची आवड आणि तुमच्याकडे असणारी बुद्धिमत्ता. बघा, आता ती बुद्धिमत्ता ओळखणे म्हणजे स्वअस्तित्वाची जाणीव. फाइंड आउट युअरसेल्फ, हू आय एम, मी कोण आहे याची जाणीव झाली तर त्याची जोड आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे, बरं का, सो आवड असणाऱ्या क्षेत्राला जर बुद्धिमत्तेची जोड मिळाली तरच मित्रांनो एका यशस्वी करिअरची सुरुवात आपल्याला करता येईल. बरं का, त्यामुळे आवड लाईक इंटरेस्ट, तर आपल्याला माहिती आहे की आवड असावी लागते. बरं का, इंटरेस्ट असावा लागतो. इंटेलिजन्स कॅन बी डेव्हलप्ड इन एनी स्टेज. आपल्याला माहिती आहे, जर आवड असेल ना मित्रांनो, तो वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये आपल्याला त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आवश्यक असणारी बुद्धिमत्ता आपल्याला प्रगती करता येते, यशस्वीपणे डेव्हलप करता येते. पण काय मला वाटतं बरं का, म्हणजे काय कधीही करायचं का, तर नाही मित्रांनो.
याचा अर्थ एक पर्टिक्युलर ड्युरेशन आहे. मित्रांनो, आपली आवड कशात आहे, त्यासाठी आवश्यक असणारी बुद्धिमत्ता कोणती आहे, या सगळ्यांची जोपासना जर आपण वयाच्या 18 ते 25 या वयोगटामध्ये जर आपण केली, तर आपल्या जीवनामध्ये एका आनंददायी करिअरची आपल्याला काय करता येईल, आपल्याला उपभोग घेता येईल किंवा आपल्याला ते आयुष्य जगता येईल. त्यामुळे यशस्वी जीवनाची सुरुवात करायची असेल तर आवड आणि बुद्धिमत्ता याचा मेल आपल्याला घालता आला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ करिअरची निवड, तो काय करतोय, ती काय करतोय, दादा काय म्हटला, काका काय म्हटले, किंवा नातेवाईकांनी कोणते सजेशन दिले, किंवा मित्रमैत्रिणी काय करतायत, याच्या आधारावर आपल्याला करिअरची निवड करता कामा नये. तर करिअरची निवड ही आवड आणि बुद्धिमत्ता याच्या जोरावर करायला हवी. म्हणजे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, तुमच्या असं लक्षात आलं असेल की फक्त नुसतं ध्येय निश्चित करून चालत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात आलं आणि म्हणून तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं आणि त्याची सुरुवात केली, तर तेवढं नाही, तेवढं पुरेसे ठरणार नाही. तर त्यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला त्या लक्ष्याचा भेद, तुमच्या त्या ध्येयाचा भेद घेता आला पाहिजे. आणि बऱ्याचदा विद्यार्थी ध्येय निश्चित करतात, परंतु त्यांना त्याचा भेद घेता येत नाही किंवा ते साध्य करता येत नाही. त्याचं रिझन काय? कारण त्याने जे लक्ष्य, ज्याने ते ध्येय, ज्याने जो करिअर निश्चित केले, ते निश्चित करताना आधी त्याला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वची जाणीवच नव्हती. आणि म्हणून कदाचित त्याला त्या करिअरमध्ये स्वतःला यशाच्या ठिकाणी पाहता आलं. त्यामुळे मग आपल्या मनात कायम असणार. बऱ्याचदा विद्यार्थी, मित्रमैत्रिणी किंवा पालक मला विचारतात की सर, करिअरची किंवा क्षेत्राची निवड कशी करावी? तर त्यांना मी नेहमी म्हणतो की मग करिअर आणि क्षेत्राची निवड कशी करावी, तर त्याचा एकदम पर्टिक्युलर आणि टू द पॉइंट आपल्याला आन्सर असं देता येईल की तुमची इनबॉर्न ॲबिलिटी काय आहे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुमचा कल कशामध्ये आहे, किंवा तुमची क्षमता कशामध्ये आहे, ही ओळखूनच तुम्ही आम्ही करिअरची, जीवनाची, क्षेत्राची निवड करायला पाहिजे. एक शब्दात, सगळे जरी शब्द असले तरी त्याचा अर्थ एकच होतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की करिअरची निवड कोणीतरी सांगितले म्हणून नसून, तर करिअरची निवड व्हॉट इज माय इनबॉर्न ॲबिलिटीज, व्हॉट इज माय इंटरेस्ट आणि व्हॉट इज द ॲप्टिट्यूड. तुमचा माझा कल कशात आहे. अहो, तुम्हाला रांगोळी काढण्याची इच्छा आहे, तुम्हाला ड्रॉइंग करण्याची इच्छा आहे, तुम्हाला ॲक्टिंग करण्याची इच्छा आहे, तुम्हाला चांगलं स्पोर्ट्स खेळायला आवडतं. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला प्रशासनामध्ये ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला कार्य करण्याची इच्छा आहे, तुम्हाला सामाजिक सेवा करण्याची इच्छा आहे, तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तुम्हाला राष्ट्रासाठी, राज्यासाठी काहीतरी करायचं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, मग जर ती तुमची आवड असेल तर ती तुमची प्रशासनिक अधिकारी म्हणून असणार आहे. तो निश्चितपणे इनबॉर्न ॲबिलिटीज काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे आणि तुमचा ॲप्टिट्यूड काय आहे, हेच तुमच्या लक्षात येऊनच तुम्ही ती करिअर किंवा ते क्षेत्र निवडायला पाहिजे. मित्रांनो, बऱ्याचदा मला आवड या शब्दाचा सुद्धा प्रश्न विचारला जातो, सर आवड म्हणजे नक्की काय, इंटरेस्ट कसा ओळखायचा, क्षेत्राची निवड करताना इंटरेस्ट कसा शोधायचा. तर मी नेहमी म्हणतो की जीवनात असं काय करत असताना, जीवनामध्ये असं काय करत असताना तुम्हाला ते काम अत्यंत छान वाटतं, म्हणजे ते काम करताना तुम्हाला छान वाटते, याचा अर्थ ते तुमचं करिअर आहे. तुम्ही नेहमी ते काम करत असताना आनंदी आहात, म्हणजे ते क्षेत्र तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, ते काम तुम्हाला न सांगता करावं असं वाटतंय, याचा अर्थ तो तुमचा इंटरेस्ट आहे. ते काम करत असताना तुम्हाला फार कष्ट पडत नाही, बरं का, याचा अर्थ तो तुमचा इंटरेस्ट आहे. मित्रांनो, ते काम करताना तुम्ही उत्साही असता, ते क्षेत्र तुमच्यासाठी. तुम्हाला कधीच त्या कामाचा कंटाळा येत नाही, मित्रांनो, ते क्षेत्र तुमच्यासाठी. तुम्ही त्याविषयी नेहमी तुम्हाला शिकत राहावं असं वाटतं, म्हणजे ते क्षेत्र तुमच्यासाठी. याचा अर्थ ज्या कामातून, ज्या कार्यातून तुम्हाला आनंद मिळतोय, तुम्हाला सुंदर आनंदाने, तुम्हाला प्रेमाने जगावंसं वाटतंय किंवा काम करावंसं वाटतंय, याचा अर्थ ते तुमचं करिअर आहे निश्चितपणे. फक्त आता काय करावं लागतं, ज्या दिवशी तुमचा इंटरेस्ट तुम्हाला समजला मित्रांनो, आता तुम्हाला काय करावं लागेल, आता तुम्हाला त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी इंटेलिजन्स तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. सो मगाशीच आपलं सूत्र आहे, यशस्वी करिअर म्हणजे काय, तर इंटरेस्ट प्लस इंटेलिजन्स, आवड अधिक बुद्धिमत्ता म्हणजे यशस्वी करिअर होय. मित्रांनो, याचा अर्थ तुम्हाला आपल्या करिअरची निवड करताना निश्चितपणे आवड, इंटरेस्ट,
इनबॉर्न ॲबिलिटीज आणि तुमच्या क्षमता, ॲप्टिट्यूड तुम्हाला काय करायला लागेल शोधा. सो आजच्या या छोटेखानी संवादामध्ये आपल्याला एक गोष्ट निश्चित कळाली असते. दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक ती म्हणजे स्वची जाणीव. दोन म्हणजे क्षेत्राची, करिअरची निवड करताना आपल्याला स्वच्या जाणीवेबरोबरच आवड आणि बुद्धिमत्ता यांचा आपल्याला मेळ घालायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट म्हणजे काय याची सुद्धा ओळख आपल्याला आपल्या आजच्या या संवादामध्ये झाली. सो मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्याला आपलं ही जी काही संवाद मालिका आपण सुरू केली आहे, ही संवाद मालिकेच्या आजच्या या सेशनमध्ये मी आता इथे तुमची रजा घेतोय, थांबतोय. पुन्हा एकदा आपण याचा दुसरा भाग घेऊ. आपण लवकरच भेटतोय. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. थँक्यू.